नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2023 प्राधिकरण व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमधील हा चौथा आजचा व्हिडिओ असून आपण आज अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत आपल्या जाहिरातीत असणाऱ्या 1153 जागांबद्दल माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एकूण 1153 इतके 7000 पैकी एकूण 1153 इतक्या मोठ्या प्रमाणात जागा असणारा हा विभाग आहे। या विभागांतर्गत असणाऱ्या जागांची आपण माहिती घेताना या व्हिडिओमध्ये पुढे मी मुंबई शहरांमध्ये असणाऱ्या कार्यालय निहाय जागा तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या जागा आहेत, त्यानंतर आपण या लिपिक टंकलेखक पदाचे या विभागात कोणत्या पदावर प्रमोशन होते या सर्वाची डिटेलमध्ये माहिती पुढे व्हिडिओत सांगितलेली आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। विद्यार्थी मित्रांनो, या विभागाचे नाव आहे, आपण जर पहिल्यांदा बघायला गेलो तर या विभागाचे नाव आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग। हा विभाग मित्रांनो मंत्रालयात असतो। या विभागाअंतर्गत आपल्याला या जाहिरातीत दोन प्राधिकरण म्हणण्यापेक्षा एक प्राधिकरण व इतर सर्व जिल्हे अशी वेगवेगळी प्राधिकरण आहेत। यापैकी पहिले प्राधिकरण कोणते आहे तर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई। नागरी पुरवठा मुंबई। तसेच दुसरी जी सर्व प्राधिकरणं आहेत त्यात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर असे सर्व जिल्ह्यांची प्राधिकरणे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या विभागांतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पर्सनल मेसेज सुद्धा आले, तसेच 2-3 आपल्या ज्या जुन्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा आल्या। या विभागाचे विद्यार्थी मित्रांनी गफलत करून घेतलेली आहे की आपण जेव्हा प्रेफरन्स देणार आहोत तेव्हा फक्त अन्न व नागरी पुरवठा ही आपली जाहिरातीचा स्क्रीनशॉट मी घेतलेला आहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काय वाटत आहे की आपल्याला फक्त अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे एक द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, विभाग आणि प्राधिकरण या दोन गोष्टींमध्ये आपण गफलत करून घेऊ नका। तर हा विभाग आहे, या विभागांतर्गत ही प्राधिकरण आहेत, म्हणजेच 8.5.1 हे प्राधिकरण एक आहे। हा विभाग आहे, आपल्याला विभाग निवडायचा नाहीये तर आपल्याला प्राधिकरण निवडायचं आहे। याचाच अर्थ मी पुढे जातोय, याचाच अर्थ 8.5.1 हे प्राधिकरण निवडायचं आहे। 8.5.2 हे स्वतंत्रपणे प्राधिकरण निवडायचं आहे। तसेच 8.5.3 अशी ही सर्व प्राधिकरणे वेगवेगळ्या पद्धतीने निवडायची आहेत। म्हणजे या प्राधिकरणाचा संबंध या प्राधिकरणाशी असणार नाही। मला एक कमेंट आली होती किंवा एक मेसेज आला होता की जर मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे पुरवठा शाखा निवडली व मला इथे मिळाले नाही तर आपोआप 2 नंबरला जिल्हाधिकारी कार्यालय पालघर पुरवठा शाखा इथे आपला विचार होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, असं होणार नाही। आपल्याला हे पहिल्यांदा निवडावं लागेल, नंतर हे निवडावं लागेल, अशी प्रत्येक प्राधिकरण निवडावी लागतील तर आपला त्या प्राधिकरणासाठी विचार होईल। तर आपण हे डोक्यात ठेवलं पाहिजे। प्राधिकरण निवडताना ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, या प्राधिकरणाबद्दल अजून एक महत्त्वाचं जर सांगायचं झालं, हे एकमेव ही जी प्राधिकरणं आहेत
ही एकमेव म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागांतर्गत येणाऱ्यानंतर हे एकमेव प्राधिकरण आहे जे आपल्या स्वजिल्ह्यात थेटपणे मिळू शकतं. याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. तर आपण आपल्या पहिल्या प्राधिकरणाला सुरुवात करूयात. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई. मित्रांनो, या प्राधिकरणाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की हे प्राधिकरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे व याच्या अंतर्गत वेगवेगळी महाराष्ट्रात कार्यालये आहेत. तर हे असं नसून हे प्राधिकरण म्हणजे जसं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा पुणे आहे, तसंच हे फक्त आणि फक्त मुंबईपुरतं मर्यादित कार्यालय आहे. सुरुवातीला मला सुद्धा असं वाटलं होतं की या प्राधिकरणांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात बदली होत असेल किंवा नियुक्ती होत असेल, परंतु असं नसून हे फक्त आणि फक्त मुंबईपुरतं मर्यादित कार्यालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर जागा बघितल्या आपण तर मी या जाहिरातीत जे गोल करून बदललेल्या जागा आहेत या शुद्धीपत्रकानुसार बदललेल्या जागा मी गोल केलेल्या आहेत. आपल्याला जर याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता. पूर्वी 213 होत्या पण शुद्धीपत्रकाने त्या 239 झालेत. बदल कुठं झाला हे आपण बघू शकता. अराखीव पदांमध्येच बदल झालेला आहे. त्यानंतर जर या प्राधिकरणात प्रमोशन कसं होतं याचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 13/8/2024 या विभागांतर्गत लिपिक टंकलेखक पदाचे जे प्रमोशन झाले आहे, इथे लिहिलं आहे नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयातील खालील लिपिक टंकलेखक गट क यांना शिधावाटप निरीक्षक वेतन श्रेणी या पदावर आदेशान्वये तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे. म्हणजेच काय तर लिपिक टंकलेखक या पदाची पदोन्नती ही शिधावाटप निरीक्षक या पदावर होते. हे झालं पहिलं प्रमोशन. या पदावर आपली नेमणूक होणार. त्यानंतर पहिल्या प्रमोशन शिधावाटप निरीक्षक या पदावर होणार. त्यानंतर दुसरं प्रमोशन जे असतं त्यासाठी सुद्धा मी यावर्षी प्रमोशन झालेल्यांची ऑर्डर घेतलेली आहे रेफरन्ससाठी. शिधावाटप निरीक्षक या पदावरून सहाय्यक शिधावाटप अधिकारी या पदावर प्रमोशन होतं. वाटप अधिकारी. तर याचं प्रमोशन शिधावाटप अधिकारी इथपर्यंत जाऊ शकतं. हे झालं या कार्यालयातील नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या कार्यालयातील म्हणजे पहिल्या प्राधिकरणातील प्रमोशन झालं. विद्यार्थी मित्रांनो, जी जिल्हा वाईज पुरवठा शाखेतील प्रमोशन होणार आहेत त्याबद्दल मी पुढच्या भागात पुढे व्हिडिओमध्ये बोललेलोच आहे. तर आपण पहिल्यांदा हे मुंबईबद्दल बघतोय. तर आपल्याला प्रमोशन हा विषय क्लिअर झाला. त्यानंतर या विभागांतर्गत किंवा या प्राधिकरणांतर्गत कोणकोणती कार्यालये येतात व तिथे रिक्त जागा कोणत्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी हे एक डॉक्युमेंट मिळवलेलं आहे. यात लिपिक टंकलेखक संवर्गाची दिनांक 31/5/2000 रोजीची संभाव्य रिक्त पदांची यादी म्हणजे 31 मे 2024 या तारखेपर्यंत रिक्त असलेल्या या कार्यालयातील जागा आहेत. तर मी जसं सांगितलं की हे जे प्राधिकरण आहे कुठलं, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई, या प्राधिकरणाची फक्त आणि फक्त मुंबई शहरापुरतीच कार्यालये आहेत. तर ती कोणती कार्यालय आहे तर प्रधान कार्यालय आहे. तिथे 32 जागा रिक्त आहेत. त्यानंतर जी अलाइड ऑफिसेस आहेत, मुंबईमधलीच अलाइड ऑफिसेस आहेत. आझाद मैदानला आहे तिथे 0 जागा आहेत. अ मध्ये आहे तिथे 10 आहेत.
3A नूरबाग या कार्यालयात 2 आहेत. 5A गिरगाव या कार्यालयात 2 आहेत. CP टँक 3, ग्रँट रोड 1, महालक्ष्मी 2, माझगावला 2 आहेत. परेलला 3 आहेत. शिंदेवाडीला 1 आहे. धारावीमध्ये 8 आहेत. दादरमध्ये टोटल 3 आहेत. जांभोरी मैदानाला टोटल 8 आहेत. बांद्र्याला 2 आहेत. सांताक्रूजला 6 आहेत. विलेपार्लेला 5 आहेत. अंधेरीला 14 आहेत. परत बांद्र्याला 6 आहेत. भांडुपला 4 आहेत. माटुंग्याला 6 आहेत. कुर्ल्याला 9 आहेत. चेंबूरला 8 आहेत. घाटकोपरला 7 आहेत. अशी ही वेगवेगळी कार्यालय आहेत. मला वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या कार्यालयांबद्दल म्हणजे कारण आपला जो आपल्यापैकी जे बहुतेक करून विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवार आहेत ज्यांनी ही परीक्षा दिली आहे ते बहुतेक करून उमेदवार हे ग्रामीण भागातले आहेत. महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून येणार आहेत. त्यांच्यासाठी ही सर्व कार्यालये ही एकाच नावाखाली जातात म्हणजे मुंबईमध्ये. तर मी झूम आउट करून एकदा ठेवतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन एकदा बघू शकता की कुठे तुम्हाला नियुक्ती मिळू शकते. परंतु याचं आपल्याला खूप रिलेव्हन्स आहे असं मला वाटत नाही. फार तर फार कोकणातील जे विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना ही ऑफिसेस माहीत असतील की कुठला मिळालं तर आपल्याला फायदा होईल, कुठलं मिळालं तर अवघड होईल. त्यातल्या त्यात आपण जर बघायचंच झालं तर आपल्याला ठाण्याला जागा रिक्त आहेत त्या आपण बघू शकतो 4, वाशीला रिक्त आहेत त्या बघू शकतो 6, त्यानंतर आपण ठाण्याला परत इथे 11 आहेत. 36F या कार्यालयात. कारण की ठाण्याला जर असतील तर मुंबई शहराची ट्रॅफिक आपल्याला टाळता येऊ शकते. तसेच गावाकडे येण्यासाठी सुद्धा वाशीसारखी कार्यालये उपयुक्त असतात. ही अजून पुढची कार्यालये आहेत. इथे परत ठाण्यात जागा आहेत 5. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं मुंबईमधलं प्राधिकरण. मी पुन्हा एकदा सांगतोय ह्या ज्या 239 सुधारित जागा आहेत या फक्त आणि फक्त मुंबई शहरामध्येच आहेत. यांची बदली फक्त मुंबई मध्येच होते. या पदांचं कामाचं स्वरूप काय असते मित्रांनो, तर जी रेशन दुकानं असतात मुंबईमध्ये, तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये बऱ्यापैकी झोपडपट्टी भाग आहे किंवा जे गरीब एरिया आहे त्यांच्यासाठी रेशन दुकाने आहेत. त्यांचे परवाने नूतनीकरण, त्यांना दिलेल्या अन्नधान्य जे सप्लाय केलं जातं त्याचे रेकॉर्ड, जे शिवभोजन योजना आहे त्यांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. त्याचे रेकॉर्ड, त्याचबरोबर ज्या शालेय पोषण आहार योजनेसाठी अन्नधान्य पुरवले जाते, त्याचे रेकॉर्ड ठेवणे इत्यादी कामे या विभागांतर्गत केली जातात. विद्यार्थी मित्रांनो हे एक असे प्राधिकरण आहे जेथे थेट आपल्याला समाजातील गरीब आणि वंचित लोकांसाठी काहीतरी काम करण्याची संधी मिळालेली असते. तर आपण आता हा झाला मुंबईमधला विभाग. आता आपण जिल्ह्यानुसार जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेला आपण जिल्ह्यानुसार विचार करतो, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक एखादं संचालनालय जे असेल
किंवा एखादं नियुक्ती प्राधिकरण असेल ज्याच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत किंवा ऑफिसेस आहेत, त्यात किती जागा रिक्त आहेत ते मी पाहत होतो. पण हा असा एकमेव विभाग आहे जिथे आपल्याला ऑलरेडी, एकमेव म्हणण्यापेक्षा कलेक्टर ऑफिस एक आहे महसूल विभागांतर्गत आणि हे 2 नंबरचा विभाग आहे, जिथे ऑलरेडी जिल्ह्यानुसारच आपल्याला जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे किती जागा आहेत त्याची माहिती आपल्याला काढावी लागणार नाही. ठाण्यात 18 जागा आहेत, पालघरमध्ये 24 जागा आहेत. तर फक्त यात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काय सांगेल, ज्या ज्या कार्यालयात जागा आहेत त्या तुम्ही बघून घ्या. ज्या जागा बदललेल्या आहेत त्या मी एकदा सांगतोय. रत्नागिरीमध्ये 35 जागा होत्या सुरुवातीला, त्या 24 झालेल्या आहेत. कोणत्या पद्धतीने कुठल्या जागा बदलल्यात त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सांगली कार्यालयात देखील 2 जागा कमी झालेल्या आहेत. 27 होत्या त्या 25 झालेल्या आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील जवळपास 8 जागा कमी झालेल्या आहेत. 32 वरून 24 आलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये अराखीवसाठी एकही जागा नाहीये नवीन शुद्धीपत्रकानुसार. तर आपल्याला जर आपण ओपनमध्ये असू तर आपल्याला कोल्हापूर मिळणं अवघड आहे या प्राधिकरणासाठी. त्यानंतर परभणीला देखील जागा कमी झालेल्या आहेत. 1 जागा कमी झालेली आहे, त्याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. या जागा मी तुम्हाला स्क्रीनवर ठेवलेत, तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. तसेच नांदेड आणि लातूरच्या जागा देखील कमी झालेल्या आहेत. नांदेडला 47 वरून 43 झालेल्या आहेत, तर लातूरला 28 वरून 26 झालेल्या आहेत. त्यानंतर यवतमाळला देखील जागा कमी झालेल्या आहेत. 29 वरून 23 वर आलेल्या आहेत. तर वर्ध्याला देखील जागा कमी झालेल्या आहेत. 18 जागांवरून 15 जागांवर आलेल्या आहेत. त्यानंतर आपण गडचिरोलीच्या जागा बघितल्या, त्या देखील 27 वरून 20 वर आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या जागांबद्दल मी जास्त माहिती देणार नाही, कारण जागा या प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला मिळालेल्या आहेत. जर या प्राधिकरणाबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजेच असेल तर त्याच्या प्रोज अँड कॉन्स आपण लास्टला बघूयात. लास्टला मी हे प्राधिकरण का महत्त्वाचं आहे ते सांगितलंय. त्या अगोदर आपण प्रमोशन कसं असतं ते बघून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली नियुक्ती होत असताना ही कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क या पदावर होत असते. त्यानंतर आपल्याला एक प्रमोशन मिळतं जे आपल्याला वरिष्ठ लिपिक या पदावर घेऊन जातं. त्यानंतरचं दुसरं जे आपलं प्रमोशन असतं ते पुरवठा निरीक्षक म्हणून होतं. त्यानंतरचं जे प्रमोशन असतं ते निरीक्षक अधिकारी म्हणून होतं. याला इन्स्पेक्टिंग ऑफिसर असे म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी मध्ये जाहिरात आली होती पुरवठा निरीक्षकाची सरळ सेवेतून, ते हे पद आहे. त्याच्यावर तिथपर्यंत आपलं प्रमोशन सहज होऊ शकतं. याच्यावरचं प्रमोशन हे जागा रिक्त असतील तर मिळत असतं. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मला बऱ्याच उमेदवारांनी सांगितलं की आपलं प्रमोशन या विभागात कसं असतं. इतर विभागात आपण बघत होतो की कनिष्ठ लिपिकचा वरिष्ठ लिपिक झाला, वरिष्ठ लिपिकचा सहाय्यक अधीक्षक झाला आणि त्याचा सहाय्यक अधीक्षकचा अधीक्षक झाला. पण या विभागात पुरवठा निरीक्षक ही जी 2 पदं आहेत ही एक्झिक्युटिव्ह पदं आहेत. म्हणजे तुम्हाला फील्डवर काम करावं लागतं. तर कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही 2 कार्यालयीन पदे आहेत, म्हणजे ऑफिसमध्ये काम असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, याची पोस्टिंग कुठे होते. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल पुणे पुरवठा शाखा मिळाली तर याच्या अंतर्गत तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळते. एकतर कलेक्टर ऑफिसमध्ये पुरवठा शाखेत, दोन नंबर तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 3 नंबरला जिथे शासकीय गोदामे आहेत.
तेथे शासकीय गोदामे ही सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच पुरवठा निरीक्षक यांच्या अंडर असतात. त्यांना असिस्ट करण्यासाठी कनिष्ठ लिपिक दिले जातात. तर आपण जर तालुक्याला काम करायचं असेल तर हे प्राधिकरण निवडायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला प्रमोशनचा विषय क्लिअर झाला असेल. आता आपण पुढच्या काही गोष्टी याच्याबद्दल मी बोलणार आहे की या प्राधिकरणाचे हे प्राधिकरण निवडण्याचे किंवा हे प्राधिकरण का प्रत्येकाने प्रेफरन्स याला वरती दिला पाहिजे, तर याचे फायदे. एक नंबरला सर्वात मोठा फायदा, आपल्या अख्ख्या 7,000 पदांपैकी फक्त 2 प्राधिकरणे आहेत जी आयुष्यभर म्हणजेच 58व्या वर्षापर्यंत तुम्हाला जिल्ह्यात ठेवतात. त्यात 2 आहेत, एक महसूल आणि दुसरे पुरवठा शाखा. त्यानंतर त्यामुळे हे प्राधिकरण आपण प्रेफरन्सनं निवडलं पाहिजे जर आपल्याला आयुष्यभर म्हणजे आपल्याला रिटायर होईपर्यंत आपल्या जिल्ह्यात राहायचं असेल तर. त्यानंतरचा या प्राधिकरणाचा सर्वात मोठा फायदा, कोणत्या? पुरवठा या प्राधिकरणाचा. ते तुम्ही मुंबईचं निवडा किंवा जिल्ह्याचं निवडा. इतर विभागांमध्ये प्रमोशन झाल्यानंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक आणि अधीक्षक अशी प्रमोशन घेता. परंतु ही सर्व पदे ही कार्यालयीन आहेत. पण हा एकमेव विभाग आहे, विभाग म्हणण्यापेक्षा प्राधिकरण म्हणूयात आपण, ज्यात एक्झिक्युटिव्ह पोस्टवर तुमची निवड होते. म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणजे कुठली? ज्याला फील्ड वर्क आहे. त्यात पुरवठा निरीक्षक हे पद येते. तुम्हाला जर जिल्हा मिळाला, एकदा जिल्हा मिळाला तर रिटायरमेंट जिल्ह्यातच होते. या प्राधिकरणाची अजून एक निगेटिव्ह बाजू म्हणता येईल किंवा काही लोकांना ती पॉझिटिव्ह वाटेल. जर तुम्ही एकदा बाहेरचा जिल्हा घेतला, म्हणजे समजा कोल्हापूरचा विद्यार्थी आहे, त्याने सांगली घेतलं, तर त्याची
रिटायरमेंट होईपर्यंत सांगलीमधून कोल्हापूरला बदली होणार नाही. कोणत्याच विषयाने बदली होणार नाही. ना आपसी, ना स्पेशल कुठली बदली किंवा ना प्रमोशन न बदली. परंतु 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 जर तुम्हाला बदली करून घ्यायचीच असेल, बरं ठीक आहे, हे मी लास्टला बोलतो. पण याचा हे प्राधिकरण निवडताना आपण एक काम करू शकतोय की कोल्हापूर, सांगली यांना आपण ऑलमोस्ट ट्विन डिस्ट्रिक्ट म्हणतो, म्हणजे जवळजवळ जिल्हे आहेत. काही कोल्हापूरचे तालुके सांगली शहराच्या जवळ आहेत किंवा आपल्या गावाच्या जवळ आहेत, तर सांगलीतले काही तालुके कोल्हापूरच्या जवळ आहेत, किंवा सोलापूर सांगलीचे आहेत, किंवा सांगली सातारा आहेत, सातारा पुणे आहेत, इकडे पुणे अहमदनगर या साईडला बघितलं तर ते जवळजवळ आहेत. तर आपण पहिल्यांदा सर्वात वरती माझं म्हणणं आहे, ज्यांना मंत्रालय नको आहे, जर तुम्हाला मंत्रालय हवं असल्यास मंत्रालय पहिला 1 नंबरला प्रेफरन्स असेल. 2 नंबरला एक तर पुरवठा शाखा आणि 3 नंबरला महसूल विभाग, महसूलमधील जिल्हाधिकारी कार्यालय. हा असाच सिक्वेन्स असला पाहिजेत. जर तुम्हाला मंत्रालय नको असेल तर हे 1 नंबरला येईल, हे 2 नंबरला येईल, किंवा हे 1 नंबरला, हे 2 नंबरला येईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर एक मला गोष्ट, एक प्रत्येक व्हिडिओत मी फक्त प्राधिकरणांविषयी बोलण्यापेक्षा काही गोष्टी, प्रशासनातील काही गोष्टी त्याच्या पलीकडे जाऊन बोलतोय. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक आहे प्राधिकरण. समजा तुमची एकदा निवड झाली, एका प्राधिकरणात निवड झाली, तर तुम्हाला ते प्राधिकरण पुढील काळात बदलता येते का? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येस आहे, परंतु ते तितके सोपे नाही. कारण त्याला काही कंडिशन आहेत, ज्या कंडिशन खूप अडचणीच्या ठरू शकतात. पहिली कंडिशन, तुम्हाला पुणे कलेक्टरमधून कोल्हापूरला जायचं असल्यास दोन्ही प्राधिकरणांची NOC लागते. दोन्ही प्राधिकरणांमध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीत तुमची निवड झालेली आहे आणि ज्या कॅटेगरीत तुम्ही आहात, त्या दोन्ही कॅटेगरीच्या जागा ज्या प्राधिकरणात जायचं आहे तिथे रिक्त असाव्या लागतात. त्यानंतर एक GR आहे ज्यामध्ये 5 कारणं दिलेली आहेत. त्या कारणांच्या व्यतिरिक्त कोणत्याच कारणाने तुम्हाला जाता येत नाही. त्यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण, दोन नंबरला मनोविकल मुले, दुर्धर आजार, गंभीर आजार म्हणूया आपण, त्यानंतर हे पालकांचं. अजून 2 कोणती आहेत? अजून दोन कारणं आहेत. अशी 5 कारणं आहेत. या कारणांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांनी तुम्हाला प्राधिकरण बदलता येत नाही. त्यामुळे हा आपल्याला म्हणजे आता आपली निवड झालेली नाही आहे, आपण प्राधिकरण निवडलेलं नाही आहे, त्यामुळे हा खूप क्षुल्लक विषय वाटतोय. पण मला म्हणजे मी या प्रोसेसमधून गेलो एका वेळेला, त्यामुळे मला माहिती आहे ही खूप अवघड प्रोसेस आहे. त्यानंतर
एकदा तुमचे प्राधिकरण बदलले तर तुमची सेवा ज्येष्ठता त्या प्राधिकरणातली संपते व दुसऱ्या प्राधिकरणात शून्यापासून सुरू होते। त्यामुळे प्राधिकरण निवडताना खूप विचार करून निवडा, हीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। मित्रांनो, या प्राधिकरणात आपण प्रमोशनचा विषय बघितला, जिल्ह्यात जागा बदललेल्या विषय बघितला, बदलीचा विषय बघितला, कामाचं स्वरूप कसं असणार आहे ते बघितलं, मुंबईमधलं, त्याचबरोबर आपण प्रत्येक जिल्ह्यातलं देखील बघितलं। या जागांचा तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर एकदा घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, मी लास्टला तुम्हाला एवढंच सांगेन की आजच्या युगात असं म्हटलं जातं की सर्वात बहुमूल्य काय असेल तर माहिती असते। ज्या जागांची आणि जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत आहे ती माहिती मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात विद्यार्थी मित्रांनो। तर माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। आपल्या जे सहकारी विद्यार्थी आपले जे आहेत उमेदवार आहेत, जे लिपिक टंक लेखक या पदासाठी अप्लाय केलंय आणि ते स्किल टेस्ट पास झालेत, अशा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला जर पुढचं कोणतं प्राधिकरणाचा व्हिडिओ हवा असेल तर ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा। अजून एक विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं आहे की बऱ्याच जणांचे मला पर्सनल मेसेज येत आहेत। शक्यतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये आपल्या क्युरीज टाकत जावा, कारण पर्सनल मेसेज खूप असल्यामुळे तुमचा खाली मेसेज गेला की तो बघितला जात नाही। त्यामुळे जर कमेंटमध्ये असेल तर माझ्या लगेच निदर्शनास येईल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपली शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन। तर आता ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूयात। पुढचा व्हिडिओ उद्या लगेच येईल। तोपर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब करा। थँक्यू।